आज तिसरा दिवस आहे ट्रेनिंगचा. 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं. आम्हाला सरांनी बोलावलं की बस तुम्ही पण या. आणि मी तिसरा दिवस म्हणजे आजचा जो शेवटचा दिवस आहे हा तो आभार प्रदर्शनाचाच असतो. तर मी सगळ्यात आधी तर सरांचे आभार मानन की सरांनी इतकं छान आम्हाला बोलावलं आणि इतकं छान मार्गदर्शन झालं इथे की खूप सुंदर. आणि हे सगळं लाभलं फक्त आम्हाला शर्मा सरांमुळे. सर्वात आधी तर मी शर्मा सर तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि असे जर असले ट्रेनिंग्स वगैरे तर आम्हाला खरोखर बोलवा, पण पांढुरण्याला बाहेर नाही येऊ शकत आम्ही, म्हणून आम्हाला खरोखर बोलवा जर पांढुरण्याला असले तर. आणि घोष सर तुम्ही आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की याच्या आधी आम्ही तामियाला गेलो होतो. तामियाला पण आम्ही केलं आहे ट्रेनिंग, तिथे पण आम्हाला खूप चांगलं केलं होतं. पण आम्हाला तुमचं खूप आवडलं, कारण जे कौशल्य आहे ते आमच्यात खरोखर कौशल्य आहे, पण आम्हाला म्हणजे तेवढी जाणीव नव्हती. आम्ही करत आहे, आम्ही काहीतरी असं काहीतरी कमावण्याचा वगैरे असं आम्ही भरपूर प्रयत्न करत आहे, परंतु एवढं आम्ही करू शकतो हे नव्हतं माहीत आम्हाला. पण आज तुमच्यामुळे आम्हाला कौशल्य आणि आम्ही बाजारासाठी खूप म्हणजे विचार करत होतो. आम्ही सरांसोबत बसलो, एक दिवस तर आम्ही 3 तास बसलो. सरांनी आम्हाला असं, त्यांच्या मीटिंग्स होत्या पण आम्ही उठलोच नाही की सर आम्हाला सांगा काहीतरी. आम्ही आमचं प्रोजेक्ट घेऊन गेलो होतो, एक फाईल सरांसोबत दाखवायला शेअर केली की सांगा आता आम्हाला काय ॲड करायचं नाही. आम्ही 4 मैत्रीण आहे. तर सरांना होत्या मीटिंग्स पण तरीही त्यांनी आम्हाला टाईम दिला, कारण आम्ही उठलोच नाही तिथून. आणि सरांनी आम्हाला जा म्हणून म्हटलं पण त्यांनी पूर्ण टाईम दिला. आणि तेव्हा सरांनी आम्हाला एक सांगितलं होतं, आता आमचंही कसं, आम्ही आताच्या मुली आणि आम्ही निघालो करायला, पण सध्या आम्हाला कुठून कसं जायचं ते पूर्णपणे माहीत नाही. मग आम्ही सरांजवळ गेलो तर सरांनी आम्हाला एक आमचं पूर्ण माहिती जी होती, आमची फाईल्स पाहिली, सगळं पाहिलं. मग म्हटलं सरांनी आम्हाला की तुम्ही जे करत आहे पण तुम्ही काय करत आहे हे तुम्हालाच माहीत नाही म्हणे. तुम्ही हवेत उडून राहिला म्हणे. तुम्ही हवेत नका उडू, तुम्ही जमिनीवर चला म्हणे. तेव्हा आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मैत्रिणीला आम्हाला ते पटलं. पण आमच्या जॉबसोबत आणखी होत्या, ते म्हणे ठीक आहे म्हणे पण आपण हे करूच. पण मी आणि माझ्या ह्या मैत्रीण आहे त्यांनी त्यांनी म्हटलं की सर म्हणते तेच बरोबर, कारण आपण पहिल्या पायरीवर जर पाय नाही ठेवला एकदम वरच्या ठेवला तर आपण पडून जाऊ. मग आम्ही त्यांच्याशी थोडी डिस्कस केलं की आम्ही तिथे मग थांबलो. पण जेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं की नाही असं नाहीच, असं करा, आणि मग सरांनी जो आम्हाला मार्ग दिला की इथून सुरुवात करा, इथून चाला, त्यांचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि आम्ही जे सरांनी सांगितलं आम्हाला तुम्ही पहिले पांढुरण्याचंच किती तुम्हाला मिळू शकते ऑर्डर्स त्या कलेक्ट करा. तर आम्ही सध्या आमच्यासोबत जे कोणी आहे नातेवाईक आहे, जे पांढुरण्याला आहे, आमचे भरपूरसे असे नातेवाईक आहे, तर त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला टिफिन्स जे बाहेरचे येतात ते आम्हाला किती मिळू शकते. तर आमचे असे 3-4 लोक जे आमचे जवळचे आहेत ते आमच्यासाठी ते काम पण करत आहे, कारण आम्ही तेवढा वेळ असं पांढुरण्याला फिरू नाही शकत. तर ते आमच्यासाठी करत आहे. आणि आम्ही हे सरांना पूर्ण जे लिस्ट आहे हे सरांना आम्ही लवकरात लवकर लिस्ट देऊ, कारण आम्हाला ते करायचं आहे. पण हे शक्य झालं सरांच्या मार्गदर्शनामुळे. तर आम्हाला ते पण सरांनी एक गायडन्स केलं, तर आम्ही त्याबद्दल सरांची खूप खूप आभारी आहे. आणि खुश सर तुम्ही आम्हाला जे सांगितलं की बा तुम्ही एका ताकाच्या कापडातून एवढे कमवू शकता, हे आम्हाला कसंच माहीत नव्हतं. आम्ही काय करत होतो, एक पुढोचे कापड म्हणजे 10 किलोचे कापड आम्ही घरी बनवून मस्त खात होतो, पण ते आम्हाला माहीत नव्हतं काय एवढ्या 10 किलोतून आम्ही एवढे कमवू शकतो. ते आज तुमच्यामुळे कळलं. आणि खरोखर आम्ही ताकाच्या कापडाचा, तसं वड्यांचा वगैरे आम्ही बिझनेस करतोच, आम्ही पांढुरण्याला वगैरे देतो. यावर्षी पण आम्ही वड्या पापड असे, मागच्या वर्षी आम्ही 15 किलो पापड लाटून दिले आणि यावर्षी पण वड्या वगैरे दिल्या. हे तर करतोच, पण सोबत आम्ही ताकाचे पापड नक्की करूया. आणि या उन्हाळ्यात आमचा सगळ्यात चांगला जो बिझनेस राहील तो ताकाच्या पापडाचा राहील. नाही तर तुमच्यामुळे आम्हाला त्याचं मार्गदर्शन लाभलं, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि सगळेजण आपण इथे 3 दिवस आलो, सगळ्यांनी जे काही आपण मार्गदर्शन सरांकडून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहे की आपण सर्वांनी मिळून ते काम केलं आणि सगळे आलो म्हणून हा कार्यक्रम झाला. म्हणून आपण सगळे आलो, तुम्ही आले, या कार्यक्रमात उपस्थित राहिले, याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. एवढे बोलणे माझे तुमच्याकडे.